मित्रांनो, तर कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच पार्ट 1 मध्ये आपण मॉडेल एक्झिलरीबद्दल चर्चा करत होतो. तर त्याच्यामध्ये आपण कॅन, त्याच्यानंतर कूड, त्याच्यानंतर मे, माइट, मस्ट, शॅल, शुड, विल आणि वूड या मॉडेल एक्झिलरीबद्दल चर्चा केलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये थोड्या वेगळ्या मॉडेल एक्झिलरी आपल्याला बघायच्या आहेत आणि त्या मॉडेल एक्झिलरी ज्या आहेत त्या म्हणजे आपल्या जास्त वापरात किंवा आपल्याला दिसत नाहीत, परंतु त्या आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे. तर त्याच्यामधली पहिली जी मॉडेल एक्झिलरी आहे ती आहे ऑट टू. तर ही जी मॉडेल एक्झिलरी आहे, तर या ऑट टू कशाबद्दल आपण वापरतो? जर समजा ड्यूटी म्हणजे आपलं कर्तव्य किंवा एक नैतिक जबाबदारी, त्याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये? मॉरल ड्यूटी. मॉरल ड्यूटी म्हणजे काय? नैतिक जबाबदारी यासाठी आपण ही मॉडेल एक्झिलरी वापरतो. आता आपण कालच्या व्हिडिओमध्ये शूड किंवा मस्टचा जो वापर पाहिलेला आहे, त्याच पद्धतीनं इथं आपल्याला हा वापर बघायचा आहे. तर पहा, आता आपलं मॉडेल एक्झिलरीचं स्ट्रक्चर म्हणजे सब्जेक्ट असते, त्याच्यानंतर इथं मॉडेल व्हर्ब असते, त्याच्यानंतर काय असते की आपलं व्हर्बचं फर्स्ट फॉर्म असते आणि नंतर ऑब्जेक्ट असते. याच पद्धतीने आपल्याला याचाही वापर करायचा आहे आणि याचा अर्थ जे आहे ते याचा अर्थसुद्धा पाहिजे असाच त्याचा अर्थ निघतो. म्हणजे उदाहरण जर घ्यायचं असेल तर समजा काय उदाहरण समजा काय की आपण गरिबांना मदत करायला पाहिजे, आहे का नाही? आपण गरिबांना मदत करायला पाहिजे. आपण गरिबांना मदत करायला पाहिजे. तर याचं आपल्याला वाक्य जर बनवायचं असेल तर आपल्याला ऑट टूचा वापर करून हे वाक्य बनवता येईल. कसं? वी ऑट टू हेल्प द पुअर. आता पहा, इथं आपण द लावलेलं आहे. द म्हणल्यानंतर काय की जे सगळे कोणीही गरीब असो ते पूर्ण गरीब याच्यामध्ये येते, म्हणून आपण काय केलं आहे? इथं द लावलेलं आहे. वी ऑट टू हेल्प द पुअर. म्हणजे अशा पद्धतीने हे वाक्य आपल्याला करता येते. याचं जर आपल्याला नकारार्थी जरी करायचं असेल की वी ऑट नॉट टू, म्हणजे पहा मॉडेल एक्झिलरीच्या जवळच आपल्याला नॉट लावायचं, नंतर टू घ्यायचे आणि मग काय करायचे? हेल्प द पुअर. वी ऑट नॉट टू हेल्प द पुअर. अशा पद्धतीने याचं आपल्याला वाक्य तयार करता येईल. आणि प्रश्नार्थक जर करायचं असेल तर ऑट हे अगोदर घ्यायचं. ऑट वी नॉट टू हेल्प द पुअर. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला याचं प्रश्नार्थक वाक्यसुद्धा आपल्याला करता येतं. आता याच्या समोरची जे मॉडेल एक्झिलरी आहे नंबर 2ची, तर नंबर 2ची आणि 3ची आपण एकत्रित बघणार आहोत. नंबर 2ची आणि 3ची म्हणजे ह्या दोन्ही थोड्या सारख्या आहेत, परंतु अगोदर आपण बघू की दोनची जी मॉडेल एक्झिलरी आहे ती आपण अगोदर बघू आणि ते म्हणजे काय? डेअर टू. DARE डेअर. मग या डेअरचा वापर जर आपल्याला करायचा असेल तर याचा वापर दोन्ही पद्धतीने करता येतो. एक तर मेन व्हर्ब म्हणून करता येतो आणि दुसरं काय आहे? मॉडेल ॲक्झिलरी म्हणूनही करता येतो. म्हणजे मेन व्हर्ब म्हणून करता येतो किंवा मॉडेल ॲक्झिलरी म्हणून करता येतो. मग आता मॉडेल ॲक्झिलरी आणि मेन व्हर्ब याचा वापर कसा करता येईल? तर पहा, इथं समजा ज्यावेळेस आपण मेन व्हर्ब म्हणून त्याचा वापर करतो, म्हणजे मुख्य क्रियापद म्हणून याचा वापर करता येतो आपल्याला. आणि दुसरं काय आहे की मॉडेल एक्झिलरी, आहे का नाही? सहाय्यकारी क्रियापद. म्हणजे या दोन्ही याचा वापर करता येतो. मग आता हे वापर कसा करता येईल आपल्याला? तर पहा, ज्यावेळेस आपण या डेअरचा मुख्य क्रियापद म्हणून वापर करतो तर इथं काय आहे की टेन्सचे नियम आपल्याला वापरावे लागतात. इथं वापरावे लागतात आणि इथं टेन्सचे नियम वापरण्याची गरज नाही.
त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण या डेअरचा मुख्य क्रियापद म्हणून वापर करतो तर या डेअरच्या समोर टू येणे आवश्यक आहे आणि इकडं काय आहे की टूची आवश्यकता नाही, म्हणजे इथं टू याची काही गरज नाही ज्यावेळेस आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापरतो. आणि त्याच्यानंतर काय आहे की याचा जे वापर आहे तर म्हणजे होकारार्थी वाक्यात, निगेटिव्ह वाक्यात आणि प्रश्नार्थक वाक्यात करता येतो, परंतु याचा वापर जे आहे फक्त निगेटिव्ह आणि प्रश्नार्थक या दोनच याच्यात करता येतो. म्हणजे जे काही समजा आपलं पॉझिटिव्ह वाक्य आहे त्याच्यात याचा वापर करता येत नाही. त्याच्यानंतरची एक गोष्ट लक्षात घ्यायची की याचा जे वापर आहे वर्तमान काळात करता येईल आपल्याला, त्याच्यानंतर भूतकाळात करता येईल आणि भविष्यकाळातही करता येईल, भविष्यकाळातही करता येईल. पण याचा वापर काय आहे की फक्त वर्तमान काळ आणि भूतकाळ याच्यामध्येच करता येतो, भविष्यकाळात याचा वापर करता येत नाही. मग एवढ्या गोष्टी आपल्याला इथं लक्षात घेणं आवश्यक आहे. तर पहा, म्हणजे आता इथे एक वाक्य पाहू आपण. उदाहरणार्थ काय, ही डेअर्स टू स्पीक, म्हणजे काय की तो बोलण्याची हिंमत करतो. आता पहा इथं काय केलेलं आहे आपण, ही आपण तृतीय पुरुषी एकवचनी करत आहे आणि त्याच्यामुळे या डेअरला आपण यस लावलेला आहे. पण इथं जर ज्यावेळेस आपण हे वाक्य करणार त्यावेळेस या टेन्सचा नियम काही होणार नाही, म्हणजे ही डेअर्स स्पीक असंही आपल्याला होणार नाही, कारण इथं पॉझिटिव्हमध्ये इथं वाक्य होत नाही, फक्त निगेटिव्ह आणि प्रश्नार्थक या दोनच वाक्यात होत आहे. म्हणजे इथं हे वाक्य आपल्याला असं करता येईल का डेअरचा वापर करून, तर सहाय्यकारी क्रियापद म्हणून ज्यावेळेस आपण या डेअरचा वापर करतो त्यावेळेस इथं आपल्याला हे वाक्य करता येणार नाही. त्याच्यानंतर याचं निगेटिव्ह जर करायचं असेल समजा इथं मुख्य क्रियापद म्हणून, तर काय करावं लागेल, ही डज नॉट डेअर टू स्पीक, ही डज नॉट डेअर टू स्पीक. आणि इथं जर करायचं असेल आपल्याला तर ही डज नॉट लावायची गरज नाही, आपण मॉडेल एक्झिलरीलाच नॉट लावून नकारार्थी करत असतो. उदाहरणार्थ काय, ही डेअर नॉट स्पीक, म्हणजे पहा इथं आपण आता डेअरलाच नॉट लावलेलं आहे, इथं आपल्याला डेअरला नॉट लावता येणार नाही कारण ही मुख्य क्रियापद म्हणून आपण याचा वापर घेत आहोत. म्हणजे काय की इथं काळाचे नियम बाळगण्याची इथं काय गरज नाही आणि निगेटिव्हमध्ये वापर होतो, त्या पॉझिटिव्हमध्ये याचा वापर होणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं काय आहे, आता याचा वर्तमान काळात आपण वापर केला, याचा भूतकाळात पण वापर करता येईल आपल्याला काय की ही डेअर्ड टू स्पीक, इथे आपल्याला वापर करता येतो भूतकाळात म्हणून जर आपल्याला हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं असेल तर इथं आपल्याला काय करावं लागेल, ही डेअर्ड स्पीक. फक्त इथं फरक काय आहे की इथं टू वापरले आणि इथं टू आपण वापरलेलं नाही. म्हणजे इथं जर मुख्य क्रियापद म्हणून जर याचा वापर करायचा असेल तर आपल्याला टू वापरावंच लागतं आणि सहाय्यकारी क्रियापद म्हणून जर वापर करायचा असेल तर टू वापरण्याची आपल्याला गरज नाही. त्याच्यानंतर याचं प्रश्नार्थक जर करायचं असेल तर इथं काय करावं लागलं आपल्याला, डीड ही डेअर टू स्पीक असं प्रश्नार्थक करावं लागेल या वाक्याचं जर केलं तर. आणि याचं जर करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार, डेअर्ड ही स्पीक. म्हणजे फक्त मॉडेल एक्झिलरी काढून आपण इथं लिहिलं आहे, आपल्याला टूडूच्या क्रियापद घेण्याची गरज नाही कारण काळासारखं याला आपण वापरत नाही, तर इथं आपण याला सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापरत आहे. त्याच्यानंतर इथं समजा आता याचं जर भविष्यकाळ करायचं असेल तर ही विल डेअर टू स्पीक असं आपल्याला करावं लागेल. आणि इथं जर आपल्याला वापर करायचा असला तर इथं हा वापर करता येणार नाही, म्हणजे भविष्यकाळात याला वापरता येणार नाही. तर डेअरच्या बाबतीतले हे नियम थोडेसे लक्षात घ्या. आणि डेअर म्हणजे काय, हिम्मत करणे, हिम्मत करतो, आहे का नाही. डेअरचा अर्थ कोणत्या याने घ्यायचा आपल्याला, हिम्मत करतो यानं करायचं आहे. म्हणजे इथं काय, ही डेअर्स टू स्पीक म्हणजे तो बोलण्याची हिम्मत करतो, ही डज नॉट डेअर टू स्पीक म्हणजे तो बोलण्याची हिम्मत करत नाही. इथे अर्थ तोच होईल, ही डेअर नॉट स्पीक म्हणजे तो बोलण्याची हिम्मत करत नाही. परंतु इथं आपण मुख्य क्रियापद म्हणून घेतलं आणि इथं आपण मॉडेल एक्झिलरी म्हणून घेतलं, एवढा फक्त फरक आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर समोरची जी काही मॉडेल एक्झिलरी आहे आपली, या डेअरसारखाच त्याचाही वापर आहे आणि ती मॉडेल एक्झिलरी म्हणजे कोणती आहे, नीड. आता आपल्याला माहीत आहे इथं जसं आपल्याला
मुख्य क्रियापद आणि मॉडेल एक्झिलरी म्हणजे सहाय्यकारी क्रियापद, या दोन्हीतही या नीडचा वापर आपल्याला करता येतो. परंतु ज्यावेळेस आपण मुख्य क्रियापद म्हणून याचा वापर करतो त्यावेळेस मात्र इथं आपल्याला याच्यासमोर टू लावावं लागते, त्याच्यानंतर टेन्सचे नियम पाळावे लागतात, आहे का नाही. त्याच्यानंतर हे वाक्य पॉझिटिव्ह होईल, निगेटिव्ह होईल आणि इंटरोगेटिव्ह होईल. आणि त्याच्यानंतरचा नियम म्हणजे काय, याचं वर्तमान होईल, याचं भूतकाळात होईल, याचं भविष्यकाळात होईल. केव्हा, ज्यावेळेस आपण मुख्य क्रियापद वापरायला तेव्हा. म्हणजे पहिली गोष्ट तर टू लावावं लागतं, दुसरी गोष्ट याला टेन्सचे नियम सगळे लागू पडतात. आणि इथं काय आहे, पॉझिटिव्ह आहे, त्याच्यानंतर निगेटिव्ह आहे आणि प्रश्नार्थक आहे. म्हणजे पॉझिटिव्हमध्ये याचं करता येते, निगेटिव्हमध्ये करता येते आणि प्रश्नार्थकमध्ये करता येते. आणि वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ तिन्ही काळामध्ये याचा वापर करता येतो. परंतु इथं मॉडेल एक्झिलरी म्हणून जर वापरायचं असेल तर टूची गरज नाही, त्याच्यानंतर टेन्सची गरज नाही. टेन्सची म्हणजे काय की जर तृतीय पुरुषी जर करता आला असेल तर त्याच्यापुढे यस किंवा ईएस प्रत्यय आपण लावत असतो, तर तसं इथं यस किंवा ईएस प्रत्यय लावायची गरज नाही. आणि याचा वापर फक्त वर्तमान काळात होतो, याचा वापर फक्त वर्तमान काळात होतो. मग याचा वापर भूतकाळातही होत नाही आणि भविष्यकाळातही होत नाही, म्हणजे भूतकाळातही नाही आणि भविष्यकाळातही होत नाही. आता याचं उदाहरण पहा. याचं उदाहरण जर पाहिलं आपण तर आपल्याला काय करावं लागेल, ही नीड्स आणि नीड म्हणजे काय, याचा अर्थ काय, गरज आहे, ठीक आहे. तर म्हणजे काय, ही नीड्स अ पेन. समजा आता इथं आपण मुख्य क्रियापद म्हणून याचा वापर केला आहे नीडचा, म्हणून याला आपण यस लावलेला आहे. म्हणजे इथं काळाचे नियम आपण वापरलेले आहे. परंतु इथं आपल्याला आणि याचा दुसरं म्हणजे गोष्ट काय की याचा फक्त निगेटिव्ह आणि इंटरोगेटिव्ह या दोघातच याचा वापर केला जातो. तर इथं मग आता इथं हे जे वाक्य आहे होकारार्थी आहे आणि हे वाक्य होकारार्थी असल्यामुळे इथे याचा वापर करता येईल का, इथं तो वापर करताच येणार नाही. बरोबर आहे. म्हणजे होकारार्थी जसं आपण इथं या नीडचा वापर केला तसा आपल्याला इथं नीडचा वापर करता येणार नाही. दुसरी गोष्ट आता पहा की समजा आता ही याचा नकारार्थी करायला आपण, ही डज नॉट नीड अ पेन. इथं टू लावावं लागेल, नीड्स टू. इथे आपल्याला काय करावं लागेल, टू लावावं लागेल. ही डज नॉट नीड टू अ पेन. बरोबर आहे. आणि इथं आपल्याला जर मॉडेल एक्झिलरी म्हणून जर याचा वापर करायचा असेल तर ही नीड नॉट अ पेन, म्हणजे त्याला पेनची गरज नाही. अशा पद्धतीने आपल्याला सहाय्यकारी क्रियापद किंवा मॉडेल एक्झिलरी म्हणून याचा वापर करता येईल. म्हणजे इथं टू लावायची गरज नाही, आहे का नाही. इथं टू लावायची काही गरज नाही, परंतु इथं टू आपल्याला लावणं आवश्यक आहे. या दोन्ही वाक्यात आपल्याला टू लावणं आवश्यक आहे. आपण इथं बघितलेलंच आहे की इथं टू लावणं आपल्याला आवश्यक आहे, इथं टूची गरज नाही. त्याच्यानंतर याचा नकारार्थी केला आपण, त्यानंतर याचा प्रश्नार्थक सुद्धा होते. कसं की डज ही नॉट नीड अ पेन. आणि याचंही प्रश्नार्थक जर करायचं असेल तर फक्त नीड बाहेर काढावं लागेल आपल्याला. नीड ही नॉट अ पेन. म्हणजे इथं आपल्याला टूडूचं सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागतं, इथं टूडूचं सहाय्यकारी क्रियापद घेण्याची गरज नाही. मग आता इथं हे फक्त वर्तमान काळातच याचा वापर केला जाईल. पण ज्यावेळेस आपण भूतकाळात याचा जर वापर केला तर समजा काय करणार, ही नीडेड टू अ पेन असं आपल्याला म्हणता येईल. नीडचं नीडेड केलं, पण इथं आपल्याला नीडचं नीडेड होत नाही, म्हणजे याचा भूतकाळात वापर केला जात नाही. ठीक आहे. याचा इथं भविष्यकाळातही वापर केला जाईल. ही विल नीड टू अ पेन. आणि इथं आपल्याला भविष्यकाळात याचा वापर करता येणार नाही. म्हणजे थोडक्यात काय ते इथं पॉझिटिव्हमध्ये, निगेटिव्हमध्ये आणि इंटरोगेटिव्हमध्ये करता येईल. इथं फक्त निगेटिव्ह आणि इंटरोगेटिव्हमध्येच याचा वापर करता येईल. फक्त निगेटिव्ह आणि इंटरोगेटिव्ह, म्हणजे निगेटिव्ह आणि इंटरोगेटिव्हमध्येच याचा वापर करता येईल. दुसरी गोष्ट इथं नीड्स, म्हणजे इथं असं जसं यस लागते तिकडे यस लावायची काही गरजच नाही, कारण पॉझिटिव्हमध्ये याचा वापरच होत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं काय आहे की नकारार्थी होते, इथेही नकारार्थी होते. आणि इकडं जे आहे भूतकाळ होते याचा, पण इकडे भूतकाळ होत नाही. इथं भविष्यकाळ होते पण याचाही भविष्यकाळ होत नाही. तर ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात राहू द्यायचं. ठीक आहे. त्याच्यानंतरचा जे आपलं मॉडेल एक्झिलरी आहे
ते म्हणजे आता हॅज टू, हॅव टू, हॅड टू याचा आपल्याला एकत्रित आपण याचा विचार करू. ठीक आहे. याच्यानंतरच्या मॉडेल एक्झिलरीज म्हणजे काय की हॅव किंवा हॅज टू, त्याच्यानंतर आहे हॅड टू, त्याच्यानंतर शॅल किंवा विल, हॅव टू. तर ह्या 3 आपण काय करूत की आता एकत्रितरित्या पाहू. तर ज्यावेळेस हॅव किंवा हॅज असेल म्हणजे आता इथे हॅव किंवा हॅज म्हणजे काय, हॅज जर असेल तर काय करणार आपण तृतीय पुरुषी एकवचनी जर करता असेल तर त्याच्यासमोर आपण काय वापरत असतो, हॅज वापरत असतो. उदाहरणार्थ ही असेल, सी असेल, इट असेल किंवा राम, श्याम एखादं नाव असेल, अशा पद्धतीने जर आलं तर याच्या पुढे हॅज वापरतात. आणि त्याच्यानंतर जर बाकीचे जे क्रियापद जर आले असतील तर त्याच्या जागी काय करत असतो आपण, ह्या वापरत असतो. मग आता पहा इथं याचा अर्थ काय होतोय की मला करायचे आहे किंवा करावे लागते असा याचा अर्थ होतो. याचा जर अर्थ पाहायचा असेल आपल्याला तर काय होईल की करायचे होते किंवा करावे लागले. आणि याचा जर अर्थ पाहायचा तर याचा अर्थ काय होते आपल्याला, करायचे असेल किंवा करावे लागेल असा याचा अर्थ होतो. मग पहा आता उदाहरणार्थ आपल्याला जर उदाहरण पाहायचं असेल तर उदाहरण आपण बघू. आता उदाहरण पाहायचं समजा आपल्याला, तर इथं काय आहे की मला अभ्यास करायचा आहे, असं जर याला जर म्हणायचं असेल आपल्याला तर इथं काय करणार आपण, आयच्या पुढे हॅव लागेल का हॅव लागेल, म्हणून आय हॅव टू स्टडी असं आपल्याला म्हणावं लागेल. पण इथं जर ही असतं समजा तर हीच्या पुढे काय लागते, हॅज लागते, म्हणून ही हॅज टू स्टडी. म्हणजे मला अभ्यास करायचा असेल आय हॅव टू स्टडी, त्याला अभ्यास करायचा असेल ही हॅज टू स्टडी. म्हणजे इथे हॅव लागेल आयच्या पुढे आणि इथे ही किंवा सी असं जर आलं तर हॅज लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथं जर समजा की मला अभ्यास करायचा होता असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर काय करावं लागेल, इथं आपल्याला आय हॅड टू वापरावं लागेल, आय हॅड टू स्टडी. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं समजा मला अभ्यास करायचा असेल किंवा मला अभ्यास करावा लागेल, मला अभ्यास करायचा असेल किंवा करावा लागेल असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर काय म्हणावं लागेल आपल्याला, आयच्या समोर काय लागते, शाल. आता बघा की हे जे विल आहे बोलताना आपल्याला आयच्या पुढे आणि उईच्या पुढे सुद्धा विल बोलता येते, म्हणजे हे शाल आपण वापरत नाही बोलताना, परंतु लिहिताना आपल्याला आय किंवा उईच्या समोर आपल्याला शाल लिहावं लागते. म्हणून आता इथं आय असल्यामुळं काय करावं लागेल आपल्याला, आय शॅल हॅव टू स्टडी. म्हणजे काय, मला अभ्यास करायचा असेल किंवा मला अभ्यास करावा लागेल असं जर म्हणायचं असेल तर आय शॅल हॅव टू स्टडी असं म्हणावं लागेल. आणि जर इथंच जर समजा आयच्या जागी जरी ही असेल, त्याला अभ्यास करायचा असेल तर या शॅलच्या जागी काय लिहावं लागलं आपल्याला, विल. बाकी सर्व जर शॅल तसं हॅव टू स्टडी, म्हणजे ही विल हॅव टू स्टडी. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला हे करावं लागेल. त्याच्यानंतर आता शेवटची जी काय आपली मॉडेल एक्झिलरी आहे आणि ती मॉडेल एक्झिलरी म्हणजे कोणती आहे, युज्ड टू. आता युज्ड टूचा अर्थ काय होतो की करत असे किंवा मग दुसरा एक अर्थ होतो त्याचा करायचो. आणि हे सगळं जे आहे आपल्याला काय आहे की पास्ट हॅबिट, म्हणजे काय, भूतकाळातील घटना हे सांगण्यासाठी याचा आपण वापर करत असतो. मग आता पहा की समजा की भूतकाळातील घटना म्हणजे काय की मी पहिला असं करायचो परंतु आता असं करत नाही, असं जर आपल्याला ज्यावेळेस सांगायचं असेल त्यावेळेस आपण हे युज्ड टू हे मॉडेल एक्झिलरी वापरतो. आता उदाहरणार्थ काय की मी शाळेत अभ्यास करत असे किंवा करायचो, म्हणजे मी शाळेत अभ्यास करत असे किंवा अभ्यास करायचो.
असं जर म्हणायचं असेल आपल्याला तर इथं काय करणार, आय युज्ड टू स्टडी इन स्कूल. आय युज्ड टू स्टडी इन स्कूल म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हे वाक्य करता येईल. तर बघा आता आपण या सर्व मॉडेल एक्झिलरीचा इथं अभ्यास केलेला आहे मागच्या पार्टमध्ये आणि या पार्टमध्ये. परंतु मॉडेल एक्झिलरीचा हे जर आहे तर हे बेसिक मॉडेल एक्झिलरीचा आपण अभ्यास केला आहे. परंतु मॉडेल एक्झिलरीची वेगवेगळी रूपं होतात. उदाहरणार्थ काय की मॉडेल एक्झिलरी प्लस बी एखाद्या वेळेस लागते. म्हणजे काय की मे बी, मस्ट बी, शाल बी. म्हणजे असं जर मॉडेल एक्झिलरीच्या पुढे जर बी जर लागलं तर ते हे एक मॉडेल एक्झिलरीचंच एक रूप आहे. तर अशाही रूपाचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. त्याच्यानंतर दुसरं काय की मॉडेल एक्झिलरी असते आणि त्याच्या पुढे हॅव लागते. मग समजा कसं की मे हॅव, मस्ट हॅव, अशा पद्धतीनं की म्हणजे मॉडेल एक्झिलरी आणि त्याच्या पुढे हॅव लागती आणि मग त्याची कशी रचना होती याचाही आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. त्याचा काय अर्थ होतो याचाही अभ्यास करावा लागणार आहे. आणि एखाद्या वेळेस काय असते की मॉडेल एक्झिलरी प्लस हॅव प्लस बीन म्हणजे हॅव बीन लागत असते, असं आहे का नाही. तर म्हणजे काय मे हॅव बीन असंही लागेल किंवा मस्ट हॅव बीन. तर अशा पद्धतीने मॉडेल एक्झिलरीचे वेगवेगळे रूपं आपल्याला बघावे लागणार. त्याच वेळेस आपला मॉडेल एक्झिलरीचा पूर्ण अभ्यास झाला असं आपल्याला म्हणता येणार आहे. आणि हे मॉडेल एक्झिलरीचे हे जे उपयोग आहेत म्हणजे हे जे रूपं आहेत आणि त्याचा उपयोग आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे याबद्दल आपण पुढील व्हिडिओमध्ये याची माहिती आपण घेऊन येणार आहोत. परंतु त्यासाठी तुम्हाला आपलं चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. कारण असे आपण जे नवीन नवीन व्हिडिओ टाकतो तर त्याचं तुम्हाला आपण इकडून व्हिडिओ टाकला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळतं. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.